हॅलो स्टुडंट्स, आज आपण संख्या रेषा या घटकामधील स्वाध्याय 4.2 सोडवणार आहोत. स्वाध्याय 4.1 सुरुवातीच्या पाठमध्ये झालेला आहे. तो व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल तर तो बघून घ्या. तर स्वाध्याय 4.2 मधील फर्स्ट एक्झाम्पल आहे. संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक 4/7 आहे. बिंदू पी व क्यू मधील अंतर 9/7 आहे. तर क्यू चे निर्देशक किती? याच टाईपचं एक्झाम्पल आपण 4.1 मधील पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं. चला तर हे एक्झाम्पल सोडवूया आपण. संख्या रेषेवरती पी बिंदूचा निर्देशक 4/7 आहे. पी आणि क्यू मधील अंतर 9/7 आहे. क्यू हा बिंदू पीच्या उजवीकडे असू शकतो किंवा डावीकडे असू शकतो. जरी पर्याय एक दिला असेल तरी सुद्धा आपण इथं दोन पॉसिबिलिटीज काढून घेऊयात. तर एकूण अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे. तर क्यू हा बिंदू जर उजव्या साईडला असेल तर हा मोठा आणि हा लहान असतो. तर एकूण अंतर किती आहे? 9/7. मोठा निर्देशक आहे क्यू आणि लहान निर्देशक आहे 4/7. हा -4/7 इकडे आला की +4/7 होतो. छेद समान आहेत, छेद तसाच लिहा. अंशाची बेरीज 9 + 4, 9 + 4 येणार 13/7. आता बघा, जर क्यू बिंदू आपण उजव्या साईडला घेतला तर क्यू बिंदूचा निर्देशक येतो 13/7. इथं आहे का 13 -13/7 आहे, पण आपला आन्सर किती आलाय? +13/7. म्हणजे हा पर्याय असणार आहे का? नाही. म्हणजे क्यू हा बिंदू कुठे असणार आहे? पीच्या डाव्या बाजूला. तर क्यू हा बिंदू पीच्या डाव्या बाजूला घेऊन बघूयात आपण. म्हणजे या दोघांमध्ये पी मोठा आणि क्यू लहान असेल. मग एकूण अंतर बरोबर 9/7. मोठा निर्देशक आहे 4/7 आणि वजा लहान निर्देशक असणारे क्यू. हा -क्यू इकडे आला की +क्यू. हा 4/7 मी ॲज इट इज ठेवला. हा +9/7 इकडे आला की -9/7. देन क्यू इज इक्वल टू हा 7ला 7 ॲज इट इज, छेद समान आहेत. अंशाची वजाबाकी करा. 4 - 9 प्लस मायनस होतो. 9 मधून 4 गेले, 5 राहिले. देताना चिन्ह मोठ्या संख्येचं. मीन्स क्यू इज इक्वल टू आन्सर काय आहे? -5/7. इथं पहा, चौथा पर्याय दिलेला आहे. सेकंड एक्झाम्पल पहा. संख्या रेषेवर ए बिंदूचा निर्देशक 5 आहे. ए बी मधील अंतर 2 एकक आहे. तर बी चा निर्देशक किती? म्हणजे या पण एक्झाम्पल मध्ये तुम्हाला बी हा पॉइंट उजवीकडे आहे का डावीकडे आहे हे दिलेलं नाही. म्हणजे इथं पण आपण दोन पॉसिबिलिटीज काढून घेऊयात. तर पहा, दिलेल्या माहितीप्रमाणे एका संख्या रेषेवरती ए बिंदूचा निर्देशक 5 एकक आहे. बी हा पॉइंट उजवीकडेही असू शकतो किंवा डावीकडेही असू शकतो. ओके. देन ए आणि बी मधील अंतर 2 एकक आहे. तर एकूण अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. अंतर दिलं असताना हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला आन्सर काढायचा आहे. तर एकूण अंतर आहे 2 एकक. मोठा निर्देशक अगोदर बी हा पॉइंट एच्या उजव्या बाजूला घेऊयात. म्हणजे हा बी मोठा झाला आणि ए लहान झाला. मोठा आहे बी, लहान असणार आहे ए, त्याचा निर्देशक आहे 5. -5 इकडे आला की +5 इक्वल टू बी. मीन्स बी इज इक्वल टू 7. 7 आहे का पर्यायात? नाही. म्हणजे बी हा बिंदू एच्या उजवीकडे नाही. म्हणजे बी हा बिंदू एच्या डावीकडे असू शकतो. त्या पद्धतीने काढूयात आपण. आता या दोघांमध्ये ए मोठा असेल आणि बी लहान असेल, कारण की नंबर लाईन मध्ये उजव्या साईडला संख्या वाढतात आणि डाव्या साईडला संख्या कमी कमी होत जातात. तर एकूण अंतर बरोबर आता या दोघांमध्ये मोठा असणार आहे ए चा निर्देशक आहे 5 वजा लहान निर्देशक आहे बी. तर बी इज इक्वल टू आता -बी आहे इकडे आला की +बी. हा 5 ला 5 ॲज इट इज. हा +2 इकडे गेला की -2. मीन्स बी इज इक्वल टू 3. बघा, 3 आहे का पर्यायामध्ये? आहे. पहा, पर्याय क्रमांक 3. नाव थर्ड एक्झाम्पल. दिलेल्या संख्यारेषेचे काळजीपूर्वक निरीक्षण करून के या बिंदूची स्थानदर्शक संख्या कोणती ते लिहा. आता दिलेल्या नंबर लाईनच्या अगोदर किती समान भाग केलेले आहेत त्यानुसार आपल्याला के बिंदूचा निर्देशक काढता येईल. तर समान भाग ओळखण्यासाठी आपण 0 to 1 यामधील अंतर आपल्याला काउंट करावं लागणार आहे. तर तिथे पॉईंट काउंट करायचे नाहीत, आपल्याला असे भाग काउंट करायचे. ओके. तर आपण अगोदर ते भाग काउंट करूया. 0 to 1 मध्ये इथं पहा 1 2 3 4 5. म्हणजे इथून इथपर्यंत 5 आहे. 5 दोन्ही 10 आणि 5 त्रिक 15. म्हणजेच हा पॉईंट काय असणार आहे? -15/15. म्हणजे या नंबर लाईनचे एकूण 15 समान भाग केलेले आहेत. हा पॉईंट किती असणार आहे मग? -15/15. तर याच्यानंतर हा पॉईंट कोणता असणार आहे मग? 16. नंतर 17, 18, 19, 20 आणि के हा बिंदूचा पॉईंट किती येणार आहे मग? 21. मीन्स के हा बिंदू कोणती संख्या दर्शवतोय? 21/15. पण हा डाव्या साईडला असल्यामुळे इथं कोणतं चिन्ह येणार आहे?
मायनस, पण असा पर्याय आहे का? नाही आहे. याला संक्षिप्त रूप दिलेलं आहे पहा, के इज इक्वल टू 3 7 21 3 5 15. हाही पर्याय नाही आहे. याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं का? नाही, कारण की इथं डिवायडेड बाय पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये 3 दिलेलं आहे. म्हणजे याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करून बघूयात आपण. के इज इक्वल टू मायनस 5 1 5, 2 राहिले, 5 चौक 20, म्हणजे आन्सर येईल पर्याय क्रमांक 2. नाव फोर्थ एक्झाम्पल पहा, दिलेली संख्या रेषेमध्ये निरीक्षण करून आपल्याला याची व्हॅल्यू काढायची बी डी प्लस सी बी मायनस ए बी. तर दिलेल्या नंबर लाईनमध्ये त्या नंबर लाईनचे एकूण किती समान भाग केलेले आहेत? मग ते समान भाग ओळखतात आपण कसं? तर 0 to 1 1 to 2 मध्ये असं काय दिलंय का? इथं 0 नंबर नाही, डायरेक्टली 2 नंबर दिलेला आहे. परंतु इथं डिव्हायडेड बाय किती दिलेलं आहे? 7. शक्यतो निर्देशक दाखवताना तिथं अतिसंक्षिप्त रूप देऊनच निर्देशक दाखवलेला आहे. म्हणजे या नंबर लाईनचे 7 समान भाग केलेले आहे. चला तर सोडूया. तर पहा, बी डी, आता बी पासून डी पर्यंतचा डिस्टन्स काढूयात. 1 2 3 4 5, म्हणजेच काय असणार आहे? 5/7. नंतर सी बी आहे 1/7. अँड देन ए बी पण किती आहे? 1/7. प्लस 1/7 मायनस 1/7 कॅन्सल झालेला आहे. राहिला काय? 5/7. तर 5/7 हे डिस्टन्स कोणाचं आहे बघूयात आपण. आता बी डी, आता बी पासून डी पर्यंतचे डिस्टन्स काउंट करा. 1 2 3 4 5, म्हणजेच किती असणार आहे? 5/7, म्हणजे पर्याय क्रमांक 1 असेल. नाव फिफ्थ एक्झाम्पल, पी व क्यू हे संख्या रेषेवरील दोन भिन्न बिंदू आहेत. पी हा बिंदू -3 ही संख्या दर्शवत असेल आणि त्यांच्यातील अंतर x एकक असेल, तर क्यू बिंदू कोणत्या संख्या दर्शवतो? म्हणजे याच्यामध्येही क्यू बिंदू उजव्या साईडला असू शकतो किंवा डाव्या साईडला, म्हणजे इथेही 2 पॉसिबिलिटीज येणार आहेत. चला तर सोडूया. तर पहा, पी हा बिंदू -3 ही संख्या दर्शवतो. क्यू हा बिंदू पीच्या उजवीकडेही असू शकतो किंवा डावीकडेही असू शकतो आणि दोन्ही मधील अंतर x एकक दिलेला आहे. तर त्यासाठी सोडवत असताना एकूण अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आता क्यू हा बिंदू अगोदर आपण पीच्या उजवीकडे आहे असे मानूया. म्हणजे क्यू मोठा झाला आणि पी लहान झालेला आहे. मीन्स x इज इक्वल टू, म्हणजे एकूण अंतर आहे x, मोठा निर्देशक क्यू वजा लहान निर्देशक -3. x इज इक्वल टू, क्यूला क्यू ॲज इट इज, मायनस मायनस प्लस होतो, हा 3ला 3 ॲज इट इज. आपल्याला क्यूची व्हॅल्यू काढायची, तर एक्सला एक्स तसंच ठेवूयात. हा +3 इकडे आला की -3, म्हणजेच क्यू इज इक्वल टू काय आला? x - 3. परंतु क्यू हा बिंदू पीच्या जर डाव्या साईडला असेल तर पी मोठा असेल आणि क्यू लहान असेल. तर पहा, एकूण अंतर आहे x एकक, मोठा कोण आहे? -3, मायनस लहान निर्देशक म्हणजे क्यू आला. आपल्याला क्यूची व्हॅल्यू काढायची, पण क्यू इथे मायनस आहे, तो पॉझिटिव्ह करून घेऊयात. मायनस क्यू इकडे आला की प्लस क्यू, हा -3 ॲज इट इज, आणि हा +x इकडे आला की -x. असं पर्यायामध्ये आन्सरच दिलेलं नाही आहे, तर त्यासाठी आपल्याला मायनस कॉमन काढावं लागेल. तर कॉमन काढणे म्हणजे त्या संख्येला डिवाइड करणे असतं. तर याच्या दोन्हीमध्ये मायनस जर कॉमन काढला तर मायनसचा प्लस होत असतो आणि प्लसचा मायनस होत असतो. मीन्स मायनस इन ब्रॅकेट, दोन्ही पण मायनस आहेत, म्हणजे दोन्ही पण काय होतील? पॉझिटिव्ह होतील. कंसामध्ये 3 + x येणार. मीन्स क्यू इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 3 + x काय आणि x + 3 काय सेमच असणार आहे. म्हणजे फिफ्थ एक्झाम्पलमध्ये आन्सर कोणता येणार आहे? पर्याय क्रमांक 4, x - 3 अँड मायनस इन ब्रॅकेट x + 3 असेल. नाव सिक्स्थ एक्झाम्पल पहा, -32/11 ही संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी कोणत्या एकक अंतराचे समान भाग करावे लागतील? तर याच्या अगोदरही स्वाध्याय 4.1 मध्ये आपण एक्झाम्पल सोडवलेलं होतं. तर पहा, सुरुवातीला काय करावं लागेल? -32/11 याला भाग घालावा लागेल. मायनसला मायनस ॲज इट इज, 11 दोन्ही 22. ओके, बाकी राहिली 10, म्हणजेच 2 पॉईंट समथिंग येणार आहे पुढे. म्हणजेच -32/11 ही संख्या रेषेवर दाखवण्यासाठी -2 व -2च्या पुढे काय असतो? मग -3. या दोन संख्येच्या दरम्यान -32/11 ही संख्या दर्शवता येईल. सेवन्थ एक्झाम्पल, संख्या रेषेवरून विचारलेल्या प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. पुढील संख्यांच्या जोडीतील लहान मोठेपणा चिन्हांनी दर्शवला आहे, त्यातील चुकीचा संबंध दर्शवणारी जोडी ओळखायची आहे. तर संख्या रेषेवरील लहान मोठेपणा ठरवण्यासाठी उजव्या साईडला संख्या वाढत जातात आणि डाव्या साईडला संख्या कमी कमी होत जातात. आता इथे पहा, फर्स्ट एक्झाम्पलमध्ये कोण मोठा आणि कोण लहान असणार आहे? आता इथे पहा, -2/2 मोठा असेल का 0 मोठा असेल? तर -2/2च्या उजव्या साईडला 0 आहे, म्हणजे उजव्या साईडला संख्या जाते, म्हणजे हा मोठा असेल आणि ही संख्या
लहान असणार आहे, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे, चुकीचा नाही आहे. तर सेकंड एक्झाम्पल पहा, 4/2 का 5/2. आता इथं पहा 4/2 आणि 5/2. उजव्या साईडची जी संख्या आहे 4/2च्या पुढची जी आहे ती मोठी असणार आहे आणि ही लहान असणार आहे. म्हणजे 5/2 मोठी आहे आणि 4/2 लहान झाली, म्हणजे हाही पर्याय बरोबर आहे. तर तिसरा पर्याय बघूया आपण, 0 मोठा असेल का -4/2 मोठा असेल. पहा -4/2 झिरोच्या डाव्या बाजूला आहे, म्हणजे इकडल्या साईडला संख्या कमी कमी होत जाते, म्हणजे -4/2 झिरोपेक्षा लहान आहे. पण इथे काय दाखवलंय, झिरोपेक्षा तो मोठा आहे, म्हणजे हे पर्याय बरोबर आहे का, नाही, तर हा चुकीचा आहे. म्हणजे 7व्या प्रश्नाचा आन्सर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3. तर चौथा पण पर्याय आपण चेक करूयात. पहा -2/2 आणि 5/2. आता मायनस प्लस मध्ये काय असणार आहे, पॉझिटिव्ह ही संख्याच मोठी असणार आहे, म्हणजेच -2/2च्या उजव्या बाजूला 5/2 आहे, म्हणजे हाही पर्याय बरोबर आहे. 8th एक्झाम्पल पहा, ए बरोबर 2 धनसंख्यांचा गुणाकार, बी बरोबर 2 ऋण संख्यांचा गुणाकार आणि सी बरोबर 1 धन आणि 1 ऋण संख्यांचा गुणाकार. म्हणजेच ए बरोबर काय आहे, 2 धनसंख्यांचा गुणाकार, म्हणजे पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह, म्हणजे प्लस प्लस काय असतो, प्लसच येणार याचे आन्सर. आणि बी इज इक्वल टू 2 ऋण संख्यांचा गुणाकार, गुणाकारामध्ये मायनस मायनस काय होत असतो, प्लस, फक्त चिन्ह द्यायचं असतं, म्हणजेच मायनस मायनस काय होणार आहे इथं, प्लस, म्हणजे बी इज इक्वल टू काय आला, प्लस. आणि सी इज इक्वल टू एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह, म्हणजे एक धन आहे आणि एक ऋण आहे, प्लस मायनस मायनस होत असतो. तर यांचा गुणाकार असल्यास तर ए प्लस बी मायनस सी बरोबर किती. आता ए म्हणजेच कोण आहे, प्लस, आणि परत कोण आहे, प्लसच आहे पहा. आणि बी म्हणजेच कोण आहे, परत पॉझिटिव्ह आहे, आणि मायनस सी म्हणजेच कोण आहे, परत निगेटिव्ह आहे. म्हणजे सगळेच पॉझिटिव्ह आहे, म्हणजे इथून इथपर्यंत आन्सर काय येणार आहे, पॉझिटिव्हच येणार आहे ना. आणि याच्यामध्ये मायनस मायनस प्लसच येणार आहे, आणि दोन्ही पॉझिटिव्ह असतील, प्लस प्लस प्लसच आन्सर येतं, म्हणजे याच्यामध्ये आन्सर काय मिळालं आपल्याला, धनसंख्या. 9th एक्झाम्पल पहा, पुढे दिलेल्या रेषेवरून एक माणूस ए पासून डी पर्यंत गेलेला आहे. पहा ए पासून डी पर्यंत गेलेला आहे. आता हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला त्या नंबर लाईनचे एकूण किती समान भाग केलेले आहेत ते पाहूया आपण. पहा 0 to 1, 1 to 2 सेम भाग आहेत का हे चेक करूयात. 1 2 3 4 ह्या साईडला 4 आहेत, 1 2 3 4, म्हणजे या नंबर लाईनचे एकूण 4 समान भाग केलेले आहेत. आता पहा इथे दिलेलं आहे की एक माणूस ए पासून डी पर्यंत गेला, ए पासून डी पर्यंत एकूण भाग काउंट करा, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे ए पासून डी पर्यंतचं डिस्टन्स येणार आहे 7/4. आणि डी पासून परत तो बी पर्यंत आलेला आहे, म्हणजे परत तो पाठीमागं फिरला, म्हणजेच काय झाला, तो डी पासून बी पर्यंतचं डिस्टन्स 1 2 3 4, म्हणजेच काय असणार आहे 4/4. नंतर तो सी पर्यंत आला, म्हणजे बी पासून सी पर्यंत गेला, बी पासून सी पर्यंत म्हणजे पुढे गेलेला आहे, म्हणजेच काय असणार आहे प्लस बी पासून सी पर्यंत 1 आणि 2, म्हणजे 2/4. हा अपूर्णांक सोडवा, छेद समान आहेत, अंशांची बेरीज 7 - 4 + 2, 7 - 4 3, 3 + 2 इज 5, म्हणजे इथे येणार आहे 5/4. 5/4 मीन्स काय येईल 1.25, म्हणजे 9व्या प्रश्नाचा आन्सर येईल 1.25. नाउ 10th एक्झाम्पल, पुढील आकृतीबाबत सत्य विधान ओळखा. आता याच्यामध्ये संख्या रेषा पुढे वाढत चालली तर पॉझिटिव्ह, पाठीमागं होत चालली तर निगेटिव्ह. फक्त याच पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवायचे. आता इथं पहा -1.21 मोठा आहे का -1.07 मोठा आहे. आता याच्यामध्ये बघूया. आता मायनसमध्ये जेवढा लहान असतो तेवढा तो मोठा असतो, म्हणजे या साईडला संख्या वाढत वाढत जातात, म्हणजे ही मोठी असणार आहे आणि ही लहान असणार आहे या दोघांमध्ये कंपॅरिझन केल्यानंतर. परंतु इथं साईन कसलं दिलेलं आहे 1.21 मोठा आहे, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. नाउ सेकंड एक्झाम्पल, डेसिमल मध्ये जरी दिलं असेल तरी त्या डेसिमलला कन्वर्ट करा. आता इथं पहा 2.4 आहे, 2.4 म्हणल्यानंतर काय म्हणता येईल, इथं 2.4 इज इक्वल टू 24/10. एक अंक सोडून दशांश चिन्ह असेल तर खाली एक शून्य द्या. 24/10 म्हणजेच किती रे, 12/5. 2 ने भाग जातो पहा, बे एक बे, बे दोन्ही 4 आणि बे पंचे 10, म्हणजे 2.4 म्हणजेच काय येईल इथं 12/5 येणार. आता इथला 3.2, 3.2 ला कन्वर्ट करा. 3.2 म्हणजेच काय असणार आहे 32/10, 32/10 म्हणजेच किती 16/5, बे एक बे, बे 6 12 आणि इथं 5, म्हणजे हा येणार आहे 16/5.
आता 3.8 ला कन्वर्ट करा. आता 3.8 ला कन्वर्ट करूयात पहा. इथं पण येणार 38/10 म्हणजेच काय येईल 19/5. 2 ने भाग घाला इथं. हा येईल 19/5 आणि याच्याकडे बघितल्यानंतर असं लक्षात येईल की हा 12/5 आहे. म्हटल्यानंतर हा किती येणार 13/5. हा 14/5. हा 15/5 म्हणजेच किती 3 येणार इथं. म्हणजे हा 2 आणि इथं किती येणार आहे 3. मग हा 16/5. हा 17/5. हा 18/5 आणि हा 19/5 आणि हा येणार आहे 20/5. म्हणजे या नंबर लाईनचे एकूण 5 समान भाग केलेले आहेत. हा 12/5. हा 11/5. हा 10/5 म्हणजेच काय असणार आहे 2 असणार आहे. तर आपल्याला एक्स आणि टी या बिंदूचे अंतर किती असं विचारलेलं आहे. समान भाग आहेत त्यामुळे फक्त आतमधला भाग काउंट करा आणि डिवायडेड बाय 5 लिहा. एक्स टू टी. आता पहा एक्स ते टी मधील अंतर 1 2 3 4 म्हणजेच काय असणार आहे 4/5. पर्याय डेसिमल मध्ये दिलेल्या डेसिमल मध्ये कन्वर्ट करा 0.8 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आन्सर असेल. नाव 12th एक्झाम्पल. संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक -3/7 असेल. पी आणि क्यू या बिंदूमधील अंतर 2 एकक असेल तर क्यू बिंदूचा निर्देशक किती. दिलेल्या माहितीप्रमाणे पी बिंदूचा निर्देशक -3/7 आहे. दोन्ही मधील अंतर 2 एकक आहे. मग क्यू हा पॉइंट उजवीकडेही असू शकतो किंवा डावीकडेही असू शकतो. आपण दोन्ही पॉसिबिलिटीज काढूयात आणि त्या पद्धतीने आन्सर चेक करूयात. पहा काढण्याची मेथड. एकूण अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. सुरुवातीला क्यू हा पॉइंट पीच्या उजवीकडे आहे असं मानूयात. म्हणजे दोघांमध्ये मोठा निर्देशक कोण असणार आहे क्यू. एकूण अंतर आहे 2 वजा लहान निर्देशक 3/7. आता इथं मायनस मायनस प्लस होतो आणि हा प्लस आहे इकडे आला की मायनस. छेद समान करा. 7 2 14 वजा 3/7 म्हणजेच क्यू बरोबर आला 11/7. पण पर्यायामध्ये 11/7 हे आन्सर आहे का नाहीये. म्हणजे क्यू हा बिंदू पीच्या उजवीकडे नाहीये. तर डाव्या साईडला आपण चेक करून बघूयात. आता या दोघांमध्ये मोठा निर्देशक असणार आहे पी बिंदू. म्हणजेच एकूण अंतर बरोबर मोठा निर्देशक पी पॉइंट आहे म्हणजेच -3/7 वजा लहान निर्देशक आहे क्यू. मग आपल्याला क्यूचा पॉइंट काढायचा आहे म्हणून मायनस क्यू इकडे आला की प्लस क्यू. हा -3/7 आपण ॲज इट इज ठेवूया. हा +2 इकडे गेला की -2. छेद समान करूया. याच्यामध्ये छेदामध्ये काहीच नसतो म्हणजे काय असतो 1. छेद 7 केला तिरकस गुणाकार केलाय पहा. 3 1 3 आणि 7 2 14. मायनस मायनस प्लस होत असतो म्हणजे 14 आणि 3 17. देताना चिन्ह मोठ्या संख्येचं. क्यूचा पॉइंट आला -17/7 आहे पहा पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक 1 असेल आन्सर पहा. लास्ट एक्झाम्पल पहा. पुढीलपैकी अचूक विधान कोणते. फर्स्ट पर्याय बघूयात. संख्या रेषेवर 5/13 ही संख्या 3/11च्या उजवीकडे येते. आता इथं तर छेद समान नाही आहेत. मग याच्यामधील अगोदर आपण लहान मोठेपणा ठरवूयात. तर पहा 5/13 आणि 3/11 लहान मोठेपणा ठरवण्यासाठी तिरकस गुणाकार करा. पहा 11×5 = 55 आणि 13×3 = 39. आता याच्यामध्ये कोण मोठा झाला पहा 55 मोठा झालेला आहे. म्हणजेच 3/11च्या उजवीकडे ही पाहिजे. म्हणजेच नंबर लाईन मध्ये जर समजा 3/11 हिथं असेल तर हा कुठं असणार आहे 5/13 त्याच्या उजव्या बाजूला असणार आहे. म्हणजे याच्यापेक्षा हा मोठा आहे. मग याच्यामध्येही तसंच दिलेलं आहे 3/11च्या उजवीकडे 5/13 ही संख्या आहे. म्हणजे हे विधान अचूक आहे. तर खालचे विधान आपण चेक करूयात. संख्या रेषेवरती 7/13 ही संख्या शून्याच्या डावीकडे येते. शून्याच्या डावीकडे सर्व संख्या कशा असतात निगेटिव्ह असतात. पॉझिटिव्ह असणार आहेत का नाही. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. थर्ड ऑप्शन संख्या रेषेवर -4/13 आणि 2/13 या संख्या शून्याच्या डावीकडे येतात. आता डावीकडे सर्व संख्या कशा असणार आहेत निगेटिव्ह असणार आहेत. ही संख्या येऊ शकते पण ही संख्या येऊ शकणार आहे का नाही. म्हणून हेही विधान चुकीचं आहे. नाव फोर्थ ऑप्शन -5/13 ही संख्या 3/13च्या उजवीकडे येते. आता 3/13च्या उजवीकडे पॉझिटिव्ह नंबर्स पाहिजेत ना. पण पॉझिटिव्ह नंबर्स आहे का हा नाहीये. म्हणजे 3/13च्या उजवीकडे ही संख्या येते उजवीकडे ही संख्या येत नाही. म्हणजे हेही विधान चुकीचं आहे. म्हणजे 13चं ऑप्शन अचूक विधान कुठलं येणार आहे पर्याय क्रमांक 1. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.